विषय जो आहे तो भावनांचा विषय आहे. खरं तर जेव्हा त्याची आत्महत्येची बातमी गावाला मिळाली, कोणी त्याच्या भावना समजले नाहीत की काय बितलं असेल त्या लहान जीवावरती. वय काही नव्हतं त्याचं, फक्त 20-22 वर्ष वय. आणि गावात जी चर्चा झाली, कोणी म्हणतंय त्यांनी हिरे चोरलेत, कोणी म्हणतंय त्यांनी 2 लाख रुपये चोरलेत, कोणी काही कोणी काही. आणि घरच्यांनी बदनामी न व्हावी यासाठी त्याची सुसाईड नोट लपवून ठेवली. कारण आरोप हे चुकीचे होते, आरोप हे चोरीचे होते. घरच्यांना वाटलं की ही सुसाईड नोट जेव्हा गावकऱ्यांच्या समोर येईल तेव्हा आपल्या मुलाची बदनामी होईल. अरे पण जेव्हा आपण त्याची सुसाईड नोट वाचतोय, त्याच्या त्या भावना त्यात समजतायत, त्या भावनांमध्ये कळतंय त्यांनी मला हॉलमध्ये नेऊन मारलंय, खूप मारलंय, खूप मारलंय. आणि खूप म्हणजे त्याला किती त्रास झाला असेल. अरे जेव्हा आपण त्या हॉटेल मालकाचा फोटो बघतोय, त्या फोटोमध्ये क्लिअरली दिसतंय की तो किती क्रूर असेल, किती शब्द वाईट येत आहेत, नाही बोलू शकत, किती खालच्या पातळीचा असेल. आणि जेव्हा तो 20-22 वर्षाचा मुलगा त्याच्या समोर आणि 5-6 लोक त्याला मारतायत. अरे म्हणतायत सर की त्यांनी एवढा निर्णय घ्यायला नको होता. आता बऱ्याच ठिकाणी आपण काही व्हिडिओ व्हायरल होताना बघतोय. एक पेंग्विन तो सगळा ग्रुप सोडून पाठीमागे जाऊन एकटा जातोय, कारण तो त्रासलाय या जगाला, ह्या जगातल्या प्रत्येक वाईट माणसाला, बरोबर. आणि एक माकड दिसतंय की त्या माकडाची आई वारलेली आहे, पण त्या माकडाला ना कोणी हे करायला तयार नाहीये, म्हणजे त्याला जवळ घ्यायला तयार नाहीये. तर त्या माकडाला ना एका बाहुल्याचं सहारा देण्यात आला. तर तोच प्रकार अरे ह्या 22 वर्षाच्या मुलाला तिथं अक्षरशः मारतायत. अरे त्याला त्या बाहुल्याचा सुद्धा सहारा नाही मिळाला. तर किती किती काय काय अवस्था असेल त्याची. तर प्रत्येकाला हीच विनंती आहे की प्रत्येकाने त्या परिवाराला साथ द्यावी, प्रत्येकाने त्यांना हे करावं. आणि जेणेकरून हा जो पुढाकार आहे आपल्या गावकऱ्यांनी जो घेतला आहे तो खूप चांगला वाटलाय. आणि प्रत्येकाने अशा वेळेस तरी प्रत्येक गावकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मला खरंच अभिमान आहे माझ्या गावावरती, गावातल्या प्रत्येक लोकांवरती. बस एवढं बोलतोय. आणि एक विषय आहे, आता बऱ्याच जणांना वाटतंय तो जर म्हणजे विषय जर जवळ राहिला असता तर लोक काय करतात, तोडफोड करतात, हे करतात ते करतात, बरोबर ना. पण एक माझ्याकडून एक विनंती आहे, आपण एक प्रयत्न करू शकतात. त्या हॉटेलचं नाव सर्च मारायचं गुगलला सर्च मारल्यानंतर त्याच्यावरती एक ऑप्शन येतोय, थांबून पुन्हा बनवा. आता पुढची क्लिप थांबून पुन्हा बनवा. रेटिंग असतात. तर 0 स्टार पासून तर 5 स्टार पर्यंतचे रेटिंग असतात. तर प्रत्येकाने 0 रेटिंग द्यायचं त्या हॉटेलचं हे बघून. आणि त्याच्यावरती एक कमेंट्स प्रत्येकाने टाकावी की आमच्या गावाचा अतुल ह्या हॉटेलच्या वाईट गोष्टीमुळे म्हणजे त्याला जीवावरती बेतली आहे आणि प्रत्येकाने त्याला न्याय मिळावा अशी कमेंट्स तिथं टाकून प्रत्येकाने रेटिंग टाकावे. म्हणजे जेणेकरून त्या हॉटेलचं जे मार्केट आहे ते बऱ्यापैकी म्हणजे कमीच होईल. म्हणजे लोकांना कळेल की या हॉटेलमध्ये बऱ्याच जणांनी म्हणजे हे हॉटेल म्हणजे त्या लायक नाहीये, थांबण्यालायक नाहीये. ते मी तसं ग्रुपला वगैरे पाठवेल. आणि तसं प्रत्येक जण एकमेकांचे मोबाईल बघून सण करू शकतात की ते रेटिंग कशा पद्धतीने तुम्ही कमी करू शकतात त्या हॉटेलचे.